बंगालच्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे, विकसित पश्चिम बंगालकरता मतदान केलं आहे आणि ममता बॅनर्जीच्या ज्या थर्ड डिग्री राजकारण ज्याला म्हणतो, थर्ड डिग्री राजकारणाला उद्ध्वस्त करण्याचं काम बंगालच्या मतदारांनी केलेलं आहे। महाराष्ट्राचे नेते जे विरोधी पक्षाचे आहे यांनी धडा शिकला पाहिजे। देश कुठे चालला आहे? देश विकासाच्या बाजूने उभा आहे। देशाची जनता ही विकसित भारताच्या मागे उभी आहे। इकडे देश चाललेला आहे, तरी विरोधक हे अजूनही सुधरत नाही आहे। काँग्रेस सुधरत नाही आहे, उबाटा सुधरत नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे जे नेते आहेत विरोधी पक्षाचे, हे पुढच्या 2047 पर्यंत महाराष्ट्रामध्ये घरी बसतील। ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, महाराष्ट्रसुद्धा विकासाच्या बाजूने उभा आहे आणि मला असं वाटतं एक मजबूत साथ देशाने मोदीजीला दिली आहे आणि ती पुढच्या काळामध्ये अशीच राहील असं मला वाटतं। नरसापूरचे जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षेची मागणी होत आहे, विरोधक काही मागणी करतात? नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र नरसापूरमधील पीडित मुलीच्या परिवाराच्या बाजूने उभा आहे। आमची तीच मागणी आहे, सर्वांची मागणी आहे। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वचनच दिलं आहे की यमसदनी पाठवण्याकरता ज्या ज्या गोष्टी पोलिसांनी करायला पाहिजे त्या पोलीस करणार आहे आणि सरकारी करणार आहे। संघ परिवाराने मोठी मदत केली आहे, त्यामुळे कुठेतरी हे बंगालचं एवढं मोठं यश आहे, परिश्रम आहे भाजपचा आणि संघाचा। अनेक दिवसाचा संघर्ष, हजारो कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हत्या त्या ठिकाणी करण्यात आल्या आमच्या कार्यकर्त्याच्या ममता बॅनर्जीकडनं। संघ परिवाराचं काम, विचार परिवाराचं काम, भारतीय जनता पार्टीचं काम, बूथवर मॅनेजमेंट, आमच्या मोदी यांच्या नेतृत्वात माननीय अमित भाई, आमचे अध्यक्ष नवीनजी, त्या ठिकाणी प्रभारी असलेले भूपेंद्र यादवजी, संपूर्ण टीम, या देशातल्या संपूर्ण कार्यकर्त्याची भावना होती, सद्भावना होती की एक वेळा बंगालमध्ये या ठिकाणी सुशासन आलं पाहिजे आणि जे दुष्ट शासन आहे ते गेलं पाहिजे। थँक्यू सर।